नमस्कार मंडळी. आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरले जाणारे साधे मीठ आपण त्याकडे सहसा फक्त अन्नाची चव वाढवणारा पदार्थ म्हणून पाहतो. पण आपल्या भारतीय परंपरेत, लोकश्रद्धांमध्ये आणि वास्तूशी संबंधित अनेक मान्यतांमध्ये मिठाला एक वेगळे स्थान दिले गेले आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की मीठ हे स्वच्छता, संतुलन आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिठाचे 4 पारंपरिक उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे श्रद्धेने केले जातात. काही लोकांना यामुळे मानसिक समाधान मिळते, तर काही जण घरातील सकारात्मक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी हे उपाय करतात. मात्र सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. हे उपाय श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. जीवनात यश, पैसा आणि आनंद मिळवण्यासाठी प्रामाणिक मेहनत, योग्य नियोजन, चांगले निर्णय आणि सकारात्मक विचार यांना पर्याय नाही. त्यामुळे या उपायांकडे श्रद्धेने पहा, पण त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा ठेवू नका. मंडळी, आपल्या पूर्वजांनी घर स्वच्छ ठेवणे, देवपूजा करणे, सकाळ संध्याकाळ दिवा लावणे आणि घरातील वातावरण प्रसन्न ठेवणे यावर नेहमी भर दिला. कारण त्यांचा विश्वास होता की ज्या घरात स्वच्छता, प्रेम आणि समाधान असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. मीठही त्यात सकारात्मकतेचे एक प्रतीक मानले गेले आहे. आज आपण अशा 4 जागांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे अनेक लोक पारंपरिक पद्धतीने मीठ ठेवतात. या प्रत्येक उपायामागे एक वेगळी लोकमान्यता आहे. जर तुम्हीही अशा पारंपरिक गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. चला तर मग सुरुवात करूया. घराचा मुख्य दरवाजा हा प्रत्येक घराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आपण रोज या दारातून आत बाहेर जातो. पाहुणे याच मार्गाने घरात येतात आणि आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवातही अनेकदा याच ठिकाणापासून होते. म्हणूनच वास्तूशी संबंधित अनेक मान्यतांमध्ये मुख्य दरवाजाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. अनेक घरामध्ये अशी परंपरा आहे की मुख्य दरवाजाजवळ काचेच्या किंवा मातीच्या छोट्या भांड्यात थोडे खडे मीठ ठेवले जाते. यामागे असा लोकविश्वास आहे की मीठ नकारात्मकता शोषून घेण्याचे प्रतीक मानले जाते आणि घरातील वातावरण अधिक शांत व प्रसन्न राहण्यास मदत होते. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी. मीठ ठेवण्यापूर्वी मुख्य दरवाजाचा परिसर स्वच्छ असणे खूप महत्त्वाचे आहे. दाराजवळ धूळ, कचरा किंवा अनावश्यक वस्तू साचलेल्या असतील तर प्रथम ती जागा स्वच्छ करा. कारण कोणताही पारंपरिक उपाय करण्यापूर्वी स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व दिले गेले आहे. त्यानंतर काचेच्या किंवा मातीच्या छोट्या वाटीत थोडे खडे मीठ भरून ते मुख्य दरवाजाच्या एका सुरक्षित कोपऱ्यात ठेवा. ते अशा ठिकाणी असावे की येण्या-जाण्यात अडथळा निर्माण होणार नाही. काही दिवसांनी ते मीठ बदलून नवीन ठेवण्याचीही परंपरा आहे. मंडळी, या उपायाचा खरा अर्थ केवळ मीठ ठेवण्यात नाही, तर दररोज घरात प्रवेश करताना सकारात्मक विचार मनात ठेवण्यात आहे. जेव्हा आपण घरात हसतमुखाने प्रवेश करतो, कुटुंबियांशी प्रेमाने बोलतो आणि घर स्वच्छ ठेवतो, तेव्हा घरातील वातावरण आपोआप बदलू लागते. अशा वेळी मीठ हे त्या सकारात्मकतेची एक आठवण बनते. काही लोक असा प्रश्न विचारतात की अशा उपायांमुळे खरंच काही फरक पडतो का? याचं उत्तर प्रत्येकाच्या श्रद्धेवर आणि अनुभवावर अवलंबून असते. पण एक गोष्ट निश्चित आहे, स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मक विचार यांचा परिणाम आपल्या मनावर आणि दैनंदिन आयुष्यावर नक्कीच होतो. आता तुम्ही विचार करत असाल की जर मुख्य दरवाजाला इतके महत्त्व दिले जाते, तर ज्या ठिकाणी आपण आपली मेहनतीची कमाई ठेवतो त्या जागेबद्दल आपल्या परंपरेत काय सांगितले आहे? अनेक लोकांना हा दुसरा उपाय विशेष महत्त्वाचा वाटतो, कारण तो पैशांच्या जागेशी आणि आर्थिक शिस्तीशी संबंधित पारंपरिक मान्यतेवर आधारित आहे. मंडळी, आपण दिवसभर मेहनत करून पैसा कमावतो. प्रत्येकाची इच्छा असते की घरात सुख, समाधान आणि आर्थिक स्थैर्य असावे. मात्र अनेकदा असे दिसून येते की उत्पन्न चांगले असूनही अनपेक्षित खर्च वाढतात, बचत होत नाही किंवा पैशांबाबत सतत चिंता वाटत राहते. अशा वेळी अनेक लोक वास्तुशास्त्र आणि पारंपरिक मान्यतांमध्ये सांगितलेले काही साधे उपाय श्रद्धेने करतात. त्यापैकीच एक उपाय म्हणजे पैसे, दागिने किंवा महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्याच्या जागेजवळ मीठ ठेवण्याची परंपरा. लोकमान्यतेनुसार ज्या ठिकाणी आपण आपली मेहनतीची कमाई जपून ठेवतो ती जागा नेहमी स्वच्छ, नीटनेटकी आणि अनावश्यक वस्तूंनी भरलेली नसावी. अस्ताव्यस्त कपाट, विखुरलेली कागदपत्रे किंवा धूळ साचलेली तिजोरी ही केवळ दिसायलाच वाईट नसते, तर ती आपल्या मनावरही परिणाम करते. म्हणूनच अनेक जण सर्वप्रथम ती जागा स्वच्छ करतात आणि त्यानंतर एका छोट्या काचेच्या किंवा मातीच्या वाटीत खडे मीठ भरून कपाटाच्या एका कोपऱ्यात ठेवतात. या उपायामागील पारंपरिक समज अशी आहे की मीठ नकारात्मकता दूर करण्याचे आणि संतुलन राखण्याचे प्रतीक आहे. अर्थात हा उपाय केल्याने अचानक पैसा वाढेल किंवा कोणताही चमत्कार घडेल असा दावा केला जात नाही. पण जेव्हा आपण पैशांच्या जागेची नियमित स्वच्छता करतो, अनावश्यक वस्तू काढून टाकतो आणि आर्थिक बाबतीत शिस्त पाळतो, तेव्हा आपल्या विचारांमध्येही सकारात्मक बदल होऊ लागतो. हीच त्या उपायामागची खरी भावना आहे. या ठिकाणी ठेवलेले मीठ दर 15 दिवसांनी
बदलण्याची परंपरा सांगितली जाते. जुने मीठ पुन्हा वापरू नये, त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावून त्या जागी नवीन मीठ ठेवावे. हा उपाय करताना मनात एकच संकल्प ठेवा, आपल्या कष्टाने मिळालेल्या प्रत्येक उत्पन्नाचा योग्य उपयोग होवो, अनावश्यक खर्च कमी होवोत आणि घरात समाधान टिकून राहो. मंडळी, आपल्या संस्कृतीत केवळ धनसंपत्तीच नव्हे तर समाधानालाही मोठे महत्त्व दिले आहे. कारण पैसा असूनही मन अस्वस्थ असेल तर खरे सुख मिळत नाही. म्हणूनच पैशाबरोबरच मनाची श्रीमंतीही आवश्यक आहे. आता आपण अशा जागेकडे वळणार आहोत जिच्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. ही अशी जागा आहे जिथे आपण दररोज जातो, पण तिच्या स्वच्छतेबरोबरच तिच्या वातावरणाकडे फारसे लक्ष देत नाही. ती जागा म्हणजे बाथरूम आणि शौचालय. वास्तूशी संबंधित काही पारंपरिक मान्यतांमध्ये असे सांगितले जाते की घरातील हा भाग नेहमी स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर असावा. कारण स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी जोडला जातो. याच कारणामुळे काही लोक या ठिकाणीही काचेच्या किंवा मातीच्या छोट्या भांड्यात खडे मीठ ठेवतात. असा समज आहे की हे मीठ त्या जागेतील जडपणा कमी करण्याचे प्रतीक आहे. मात्र यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित स्वच्छता. बाथरूम कितीही सुंदर असले तरी ते स्वच्छ नसेल तर कोणताही पारंपरिक उपाय उपयोगाचा ठरत नाही. त्यामुळे मीठ ठेवण्याबरोबरच दररोज स्वच्छता, योग्य वायुविजन आणि कोरडेपणा राखणे आवश्यक आहे. या ठिकाणी ठेवलेले मीठ साधारण 7 ते 10 दिवसांनी बदलण्याची परंपरा आहे. जुने मीठ पुन्हा वापरू नये. भांडे स्वच्छ धुवून त्यात नवीन खडे मीठ भरावे. अनेक लोक हा उपाय श्रद्धेने करतात आणि त्याचवेळी घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देतात. मंडळी, घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि नीटनेटका असेल तर त्याचा परिणाम केवळ घरावरच नाही तर आपल्या मनावरही होतो. स्वच्छ घरात राहिल्यावर मन अधिक शांत आणि प्रसन्न वाटते. कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी स्वच्छतेला देवत्वाशी जोडले. मंडळी, आता आपण या व्हिडिओमधील चौथ्या आणि शेवटच्या पारंपरिक उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. हा उपाय आपल्या बेडरूमशी म्हणजेच आपण दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी जिथे विश्रांती घेतो त्या जागेशी संबंधित आहे. आपल्या पूर्वजांचे असे मत होते की दिवसाची सुरुवात जितकी महत्त्वाची आहे तितकीच रात्रीची शांत झोपही महत्त्वाची आहे. कारण शांत मन आणि पुरेशी विश्रांती मिळाली तर दुसरा दिवस अधिक उत्साहाने सुरू होतो. लोकश्रद्धेनुसार झोपण्याची जागा नेहमी स्वच्छ, हवेशीर आणि अनावश्यक वस्तूंनी भरलेली नसावी. अनेक घरांमध्ये पलंगाखाली जुने बॉक्स, तुटलेल्या वस्तू, न वापरणारे सामान किंवा धूळ साचलेली असते. वास्तूशी संबंधित काही मान्यतांमध्ये असे सांगितले जाते की अशी जागा नियमित स्वच्छ ठेवावी. म्हणूनच काही लोक पलंगाखाली किंवा पलंगाजवळ काचेच्या किंवा मातीच्या छोट्या भांड्यात खडे मीठ ठेवतात. या उपायामागील पारंपरिक समज अशी आहे की मीठ हे नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक आहे आणि शांत वातावरण निर्माण करण्यास मदत करते. अर्थात यामुळे वाईट स्वप्ने थांबतील किंवा जीवनात लगेच बदल होईल असा कोणताही निश्चित दावा करता येत नाही. मात्र झोपण्याची जागा स्वच्छ ठेवणे, अनावश्यक वस्तू काढून टाकणे आणि शांत वातावरण निर्माण करणे यामुळे मनाला नक्कीच आराम मिळू शकतो. हा उपाय करताना पलंगाखालील जागा आधी पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर एका छोट्या काचेच्या किंवा मातीच्या पात्रात खडे मीठ भरून ते सुरक्षितपणे ठेवा. हे मीठ साधारण 10 दिवसांनी बदलण्याची परंपरा सांगितली जाते. जुने मीठ पुन्हा वापरू नये आणि त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. पण मंडळी, फक्त मीठ ठेवून उपयोग होत नाही. झोपण्यापूर्वी मन शांत ठेवणे, मोबाईलचा वापर कमी करणे, राग किंवा तणाव घेऊन झोपू नये आणि शक्य असल्यास काही क्षण प्रार्थना किंवा ध्यान करणे या सवयीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. जेव्हा मन शांत असते तेव्हा झोपही चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी काम करण्याचा उत्साह वाढतो. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक उपायामागे एक जीवनशैली लपवून ठेवली होती. त्यांनी केवळ वस्तू वापरण्याचा सल्ला दिला नाही तर त्यासोबत स्वच्छता, शिस्त, संयम आणि सकारात्मक विचार यांनाही तेवढेच महत्त्व दिले. त्यामुळे आपणही या उपायांकडे त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे. आज आपण 4 पारंपरिक उपाय जाणून घेतले. मुख्य दरवाजाजवळ, पैसे ठेवण्याच्या जागेजवळ, बाथरूममध्ये आणि झोपण्याच्या जागेजवळ मीठ ठेवण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आजही पाहायला मिळते. काही लोक हे उपाय श्रद्धेने करतात, काही जण त्यांना घरातील सकारात्मकतेचे प्रतीक मानतात, तर काही लोक केवळ परंपरा म्हणून त्यांचे पालन करतात. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा प्रामाणिक मेहनत, योग्य नियोजन, आर्थिक शिस्त आणि चांगल्या सवयींची जागा घेऊ शकत नाही. घरात प्रेम, परस्पर आदर, स्वच्छता आणि समाधान असेल तर तेच सर्वात मोठे शुभ लक्षण मानले जाते. मंडळी, आज आपण मिठाचे 4 पारंपरिक उपाय जाणून घेतले. आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टी अशा आहेत ज्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत. काही गोष्टींच्या मागे धार्मिक श्रद्धा आहे, काहींच्या मागे लोकपरंपरा आहे, तर काहींच्या मागे स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीचा सुंदर संदेश दडलेला आहे. मिठाचे हे उपायही अशाच परंपरांपैकी एक मानले जातात. जर तुम्ही हे उपाय करत असाल तर त्यामागचा खरा उद्देश समजून घ्या. घर स्वच्छ ठेवणे, मन शांत ठेवणे, कुटुंबात प्रेमाने वागणे, प्रामाणिकपणे मेहनत करणे आणि मिळालेल्या उत्पन्नाचा योग्य वापर करणे हीच खरी समृद्धीची गुरुकिल्ली आहे.
कारण कोणतेही घर फक्त पैशामुळे श्रीमंत होत नाही, तेथील माणसांच्या विचारांमुळे, संस्कारांमुळे आणि एकमेकांबद्दलच्या प्रेमामुळे ते समृद्ध बनते. आपले पूर्वज नेहमी म्हणायचे की ज्या घरात समाधान असते तिथेच सुख टिकते. म्हणूनच बाह्य स्वच्छतेसोबत अंतर्मनाची स्वच्छताही तितकीच आवश्यक आहे. मनात राग, मत्सर, द्वेष आणि लोभ साठवून ठेवला तर कोणताही उपाय कायमस्वरूपी आनंद देऊ शकत नाही. पण मनात कृतज्ञता, दया, संयम आणि चांगले विचार असतील तर घरातील वातावरण आपोआप प्रसन्न होऊ लागते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, या उपायांसाठी वापरलेले मीठ पुन्हा कधीही स्वयंपाकासाठी किंवा इतर कोणत्याही वापरासाठी वापरू नका. ते बदलण्याची वेळ आल्यावर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा आणि त्या जागी नवीन मीठ ठेवा. तसेच हे उपाय करताना भीती किंवा अंधविश्वास मनात ठेवू नका. श्रद्धा असेल तर ती विवेकबुद्धीसोबत असावी, कारण श्रद्धा आणि चांगली कृती यांची सांगड घातली की जीवन अधिक सुंदर बनते. मंडळी, आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. अनेकदा लहान लहान चांगल्या सवयीच मोठा फरक घडवतात. सकाळी लवकर उठणे, घर स्वच्छ ठेवणे, देवाचे स्मरण करणे, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, गरजूंना मदत करणे आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे हीच खरी संपत्ती आहे. जर या गोष्टी आपल्या आयुष्यात असतील तर कोणतीही परिस्थिती आपल्याला खचवू शकत नाही. मला एक गोष्ट नक्की सांगा, यापैकी कोणता पारंपरिक उपाय तुम्ही आधीपासून करत आहात किंवा आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणता उपाय तुम्हाला सर्वात योग्य वाटला? तुमचे मत आणि अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची एक कमेंट इतर प्रेक्षकांनाही उपयोगी ठरू शकते. जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आपल्या संस्कृतीतील अशाच धार्मिक, पारंपरिक, वास्तू आणि आध्यात्मिक विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी कृपाज्योत चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना सर्वप्रथम मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ईश्वरचरणी एकच प्रार्थना, तुमच्या घरात नेहमी आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि प्रेम नांदो. तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळो. तुमच्या कुटुंबावर सदैव मंगलमय कृपा राहो आणि प्रत्येक नवीन दिवस तुमच्यासाठी आशा, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो. याच शुभेच्छांसह आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.